आशिष शेलारजी म्हटलेलं खरं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. कामठीमध्ये तर आज तुम्ही एका एका बूथवर ते मुस्लिम बूथ असतील त्या ठिकाणी 10-10, 20-20 नावं त्या ठिकाणी दुबार आहेत. एकाच व्यक्तीचे 4-4 नाव 5-5 नाव दुबार आहेत. ती मालेगावमध्ये तीच परिस्थिती आहे. तीच त्या ठिकाणी सिल्लोडमध्ये आहे. म्हणजे आम्ही हे म्हणायचं का मग की ज्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे नाही, तुमच्या ऑब्जेक्शनमध्ये एकतरी नाव आलं का? तुम्ही एक हिंदू धर्मियाचे नाव काढले, मागासवर्गीयाचे नाव काढले, टार्गेटेड कोण आहे? तुमच्या मागासवर्गीय आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक. आणि मग ज्या ठिकाणी तुम्ही मुस्लिम परिवारामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम मतामध्ये असं होतं त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही, कारण तुम्हाला मतं पाहिजे आहे. या राज्यातली सर्वच मतदार यादी स्क्रॅप करण्याची गरज आहे. या राज्यातली सर्वच मतदार यादीला SIR मध्ये घ्यायची गरज आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की पूर्ण राज्यच त्या ठिकाणी ते यादी स्क्रॅप करणार आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने हे घेतलं पाहिजे लवकर या ठिकाणी. आणि ते आत्ता तर हे तुम्हाला माहिती आहे की बाकी राज्यामध्ये SIR का लागू झाला की तिथे सर्वच निवडणुका संपलेल्या आहेत. लोकसभेनंतर विधानसभा झाल्या, विधानसभेनंतर पंचायत झाल्या, आणि पंचायतनंतर तर कुठल्या निवडणुका शिल्लक नाही. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पहिले 12 राज्य घेतलेले आहे. आपले राज्य आज उद्या येईल त्याच्यामध्ये. कारण मला वाटतं की निवडणूक आयोगाने सरसकट देशाकरता निर्णय केला असेल. आणि त्यामुळं केवळ हे त्या ठिकाणी जे पप्पूगिरी आहे, ही पप्पूगिरी महाविकास आघाडीचे नेते करतात आहे. मला तर दिसलं की राहुल गांधींनी जे स्क्रिप्ट वाचून दाखवली ती स्क्रिप्ट आदित्य ठाकरेंनी वाचली. आणि त्यामुळं पप्पूगिरी हे लोक करतात आहे, चुकीचे हे लोक सांगतात आहे. आणि महाविकास आघाडी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण पराभवाच्या मानसिकतेत गेलेले आहे. कोणाचं तोंड कोणाकडे नाही, कोणी एकामेकाकडे पाहत नाही, साऱ्याचे तोंड वाकडे झाले आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये आता विरोधकांच्या फेक नरेटिव्हला कोणी त्या ठिकाणी भाव देणार नाही.